श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, सोनाली पाटील या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस सर्वांना शुभ जावो व सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुखी संसारासाठी स्वामी समर्थाचे उपाय व तोडगा सांगणार आहे. प्रत्येकाच्या संसारामध्ये काही ना काही अडचणी असतातच, परंतु आपण जर अडचणीचाच विचार करत बसलो तर आपल्या अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच जातात. यासाठीच आज मी तुम्हाला काही उपाय व तोडगे सांगणार आहे. हे उपाय आपण केले असतात आपल्या संसारामध्ये सुख समृद्धीची भरभराट होईल. उपाय नंबर 1. दररोज घरात श्रीसूक्त पठण केले असतात त्या घरात धनधान्याची कमतरता भासत नाही. उपाय नंबर 2. प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चे दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो. उपाय नंबर 3. फक्त शनिवारीच पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नमस्कार करून दिवा लावावा व धनलाभ होण्यासाठी प्रार्थना करावी. उपाय नंबर 4. ज्या घरात स्त्रिया वारंवार आजारी असतात त्या घरासमोर तुळशीचे रोप लावावे व त्याची काळजी घ्यावी, रोग नाहीसे होतात. उपाय नंबर 5. दिवा व समईच्या ज्योतीचे तोंड उत्तरेकडे असल्यास लक्ष्मी प्रसन्न होते व पूर्वेकडे असल्यास सुखप्राप्ती होते. उपाय नंबर 6. रोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख न विसरता फुंकावा. घरात वास्तव्यात असलेली अलक्ष्मी काढता पाय घेईल आणि लक्ष्मी चिरंतन नांदेल. उपाय नंबर 7. घरातील नवीन केळसुनी आणल्यावर तिला हळद कुंकू लावून पूजा करून वापरावी. तिला पाय लावू नये व ती सहज दिसेल अशी ठेवू नये. दिवे लावल्यावर झाडू मारू नये. उपाय नंबर 8. घराचा मुख्य दरवाजा नेहमी फडक्याने पुसून स्वच्छ ठेवावा. तसेच संध्याकाळी 3 सांजेला मुख्य दरवाजा थोडा वेळ उघडा ठेवावा, त्यावेळेस धूप दाखवावा. उपाय नंबर 9. संध्याकाळनंतर दिवे लागल्यावर कोणालाच पैसे देऊ नये. तसेच राहूच्या होऱ्यात पैसे देणे घेणे व्यवहार करू नये. उपाय नंबर 10. श्री स्वामी समर्थ हा जप सर्वांनी किमान 108 वेळा म्हणावा. कोणत्याही एका व्यक्तीने रोज 1000 वेळा जप करावा, धनलाभ होतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.